ओतून घेतलं गेलंय। तुम्ही आमचा हक्क पाहू नका, सूर्याचा तू आमचा हक्क पाहू नको। आम्ही मरायला तयार आहेत, आम्ही मरणार आहेत। आम्ही काय असे साधे सुधे नाहीत, आम्ही अन्नासाठी जीव देऊ नाही सोडा। बागेत बाग करते ना काही आमच्या अन्नाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आम्हाला खरा न्याय पाहिजे, आम्ही खोटा न्याय कुणाला मागत नाही। आमच्या अन्नाला खरोखर अडकलेला आहे आणि अडकवत आहेत, म्हणून आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। आम्ही खरं सत्य, आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही न्याय मागत आहे। अन्नाला न्याय मिळाला पाहिजे। दीपक, अचानक जे ते वाल्मिक कराडांचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत ते बीडच्या या कोर्टासमोर आलेले आहेत। कोर्टासमोर आल्यानंतर या कार्यकर्त्यांनी जे आहेत ते आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। वाल्मिक कराड यांच्यावरचे गुन्हे जे आहेत ते मागे घेण्यात यावेत अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते कार्यकर्ते मांडतायत। आणि दुसरीकडं तर आमच्या अन्नाला न्याय मिळाला पाहिजे। न्याय मध्ये न्याय द्या। नाही नाही आम्हाला न्याय पाहिजे। बघा, आम्ही काय कुणाचं घेत नाहीत, आम्हाला फक्त आमचा न्याय पाहिजे। आम्ही न्याय मागत आहोत, न्याय कायदा आणि सुव्यवस्थेचा दुरुपयोग या ठिकाणी करताय की या ठिकाणी भारतीय संविधान आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे। जर मी काही बोललो आणि मला तुम्ही अटक करणार असाल तर या ठिकाणी संविधानाचा या ठिकाणी फार मोठा या ठिकाणी अपमान आहे। घोषणाबाजी आम्ही केली नाही। या ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाला आपलं मत मांडायचं या ठिकाणी अधिकार देतो आणि कोर्ट परिसरामध्ये ज्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही स्टंटबाजी करत असाल तर कुठल्याही लोकांची आम्ही या ठिकाणी आपण या ठिकाणी बघताय हे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत, घोषणाबाजी करतायत। दादागिरी नाही चलेगी अशा पद्धतीची घोषणाबाजी जे कार्यकर्ते करतायत आणि या कार्यकर्त्यांना पकडण्याचं, त्यांना ताब्यात घेण्याचं काम जे ते पोलीस करतायत। अर्थात वाल्मिक कराड यांना ज्यावेळेस कोर्टाच्या हो तेव्हा आपण बघितलं की एकीकडे पांगरीमध्ये जे वाल्मिक कराडचं मूळ गाव आहे तिकडे सध्या